सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव, मनात इतकं दाटून येतंय, की कोणासमोर तरी रडावंसं वाटतंय. दुःख सांगितलं, की हलकं होईल असं वाटतंय. गुरु शांत हसले आणि म्हणाले, "रडणं चुकीचं नाही. प्रश्न हा आहे, तू कोणासमोर रडतोयस?" गुरु म्हणाले, "माणूस तुझं दुःख ऐकेल, पण ते वाटून घेऊ शकणार नाही, कारण त्याच्याकडेही स्वतःचं ओझं असतं. समज तुझ्या हातात जर जळत्या कोळशाचं ओझं दिलं जळत्या कोळशाचं ओझं दिलं, तर तू ते दुसऱ्याच्या हातात दिलंस, तर त्याचाही हात भाजेल ना. पण कोळसा विझेल का? नाही. तो विझवायचा असेल, तर पाणी टाकावंच लागतं. तसंच तुझं दुःख तुला विझवायचं असेल, तर ते भगवंताच्या चरणी ठेवावंच लागतं. ते भगवंताच्या चरणी ठेवावंच लागतं." गुरु म्हणतात, "रडायचं असेल, तर परमेश्वरापुढे रड, कारण तो केवळ ऐकत नाही, तो बदल घडवतो. माणूस तुझं सांत्वन देईल, भगवंत तुला समर्थ देईल." माणूस तुला सांत्वन देईल, भगवंत तुला समर्थ देईल. म्हणून जखमेवर फुंकर मारणारी माणसं असतात, पण जखम भरून काढणारे आपले परमेश्वर असतात. तात्पर्य एवढंच, की श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन येतोय. सर्वांनी आपल्या गुरूंच्या स्वामी समर्थ नावात दंगून जा. हसायचं असेल तर भगवंतापुढेच हसावं, रडायचं असेल तरी आपल्या गुरुपुढेच रडावं. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.